शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये भाजीपाला, वेलवर्गीय फळ पिकं, कोणत्याही प्रकारचं पीक असू द्या, ह्या पिकांना कोकड्या बोकड्या रोग आलाय का, व्हायरस आलाय का, लीफ कर्ल व्हायरस आलाय का, येलो मोजॅक व्हायरस आलाय का, तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% नियंत्रण मिळवणारं आणि रिझल्ट देणारं एक जबरदस्त औषध आहे, त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये मिरची पीक असू द्या, वांगी पीक असू द्या, टोमॅटो असू द्या, काकडी असू द्या किंवा पपया असू द्या, आणि यापैकी कोणतंही पीक तुमच्या शेतामध्ये असू द्या, या पिकांना मुख्य अडचण समस्या जी येते ना, तर ती म्हणजे व्हायरसची समस्या येते. कशी येते? लीफ कर्ल व्हायरस येतो, पानं पिवळी पडले जातात, पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता कमी होते आणि एकंदरीतच तुमच्या उत्पादनामध्ये घट दिसून येते. तसेच कोणत्याही पिकाला, मिरचीला जास्त करून आणि वांग्याला जास्त करून, तसेच टोमॅटो असेल, पपया असेल आणि काकडीला जास्त करून आपल्याला चुरडा मोरडा रोग म्हणजे पानं आकसलेली दिसतात. त्याचं कारण थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशी यांचा अटॅक जर जास्त प्रमाणे झाला ना, तर काय होतं की तुमच्या उत्पादनामध्ये घट दिसते. कशी? तुमची जी पानं आहेत पिकांची, तर ही चावली जातात आणि एकदा का ही पानं चावली की याच्यामधील रस ओढून घेतात, अन्नद्रव्य ओढून घेतात आणि परिणामी उत्पादनामध्ये घट दिसते. पानं तुमची घुबड्या रोग, बोकड्या कोकड्या रोग झालेले दिसतात. मग यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं, तर त्याच्यासाठी मी मागवलेलं आहे किसान फॉर यू यावर ऑनलाईन हे जे काही केट्रा कंपनीचं एक जबरदस्त महत्वाचं औषध, तर ते म्हणजे लायसरस. आणि लायसरस प्लस यामध्ये मी मागवलेलं आहे मिटीसाइड. हो शेतकरी मित्रांनो, तर आता याची आपल्याला फवारणी कशा पद्धतीने करायची लक्षात घ्या. व्हायरसवर 100% नियंत्रण मिळवणार, बॅक्टेरिया यावर 100% नियंत्रण मिळवणारं औषध म्हणजे लायसरस. लायसरसचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर प्रति एकरसाठी 80 ते 100 लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे लायसरस घ्यायचे. लायसरस मध्ये तुम्हाला 1 ग्रॅम हे प्रति एकरसाठी प्रमाण आहे. तर यामध्ये ऍक्टिव्हेटर आहे, दोन्ही एकत्र करायचे आहेत आणि 80 ते 100 लिटर पाण्यामध्ये घेऊन मिसळून याची फवारणी करायची. त्याचबरोबर कोकड्या बोकड्या रोगावर जबरदस्त नियंत्रण मिळवण्यासाठी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांच्यावर जबरदस्त नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला वापरायचे मिटीसाइड. मिटीसाइडचं प्रमाण सांगतो तुम्हाला, 150 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 250 मिली हे मिटीसाइड घ्यायचे. आता या मिटीसाइड आणि लायसरसची जर तुम्ही फवारणी करत असाल, कोणत्याही प्रकारचा तुमच्या पिकावर जो येणारा रोग आहे हा 100% कव्हर होणार. त्याचं कारण संपूर्णपणे ऑर्गॅनिक हे जैविक टॉक्सिक फ्री असं औषध आहे. पण याची फवारणी आपल्याला एकदाच करायची नाहीये. पिकाची लागवड केल्यापासून काढणीपर्यंत जवळपास 4 ते 5 आणि 6 वेळा याची आपल्याला बॅक टू बॅक फवारणी करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला याचा 100% रिझल्ट येणार आहे. आता आम्ही आमच्या या वांग्याच्या पिकावर तसेच मिरचीच्याही प्लॉटवर याची फवारणी केली असता फक्त आम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये छानसा असा रिझल्ट आला. पण याच्या फवारण्या आम्ही 3 ते 4 केल्यामुळं आम्हाला सध्या ह्या पिकामध्ये कोणतीही अडचण आलेली दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये जे कोणतंही पीक आहे ना, या पिकाला व्हायरस, लीफ कर्ल व्हायरस, येलो मोजॅक व्हायरस यांसारखे जे व्हायरस येतात, यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे, तर त्याच्यासाठी वापरायचे लायसरस. आणि थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशी, बोकड्या कोकड्या रोगावर नियंत्रण मिळवायचे असल्यास त्यासाठी वापरायचे आपल्याला मिटीसाइड. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे जर तुम्हाला औषध घ्यायचं असल्यास स्क्रीनवर जो काही नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करायचा आहे. ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या शेतामध्ये सध्याच्या टायमाला कोणतं पीक आहे ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि 100% तुम्हाला या कोणत्याही पिकावरील रोग नियंत्रण आणायचे असेल तर किसान फॉर यूने बनवलेलं, केट्रा कंपनीने बनवलेलं जबरदस्त प्रॉडक्ट म्हणजे लायसरस आणि मिटीसाइड. ही माहिती आवडली, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला व्हिजिट दिली नसेल ना, नक्की व्हिजिट द्यायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.